रायगड लोकसभेवरती राष्ट्रवादीने दावा केलाय। रायगड लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार। अजित पवार यांनी असं म्हटलंय। सुनील तटकरेंना रायगडची उमेदवारी देणार। अजित पवार यांनी रायगडच्या जागेवरून स्पष्ट संकेत दिलेत। रायगडच्या जागेवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू होता आणि अजित पवारांच्या वक्तव्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। पाहुयात नेमकं काय म्हणालेत अजित पवार। 48 जागा या निवडण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। त्यावेळेस इथल्या तमाम जनतेला मला विनंती करायची की सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय उद्याच्या काळामध्ये जे खासदार म्हणून तुमच्या पुढे उभे राहणार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीचा निर्णय घेईल। तुमच्या मनामध्ये असणाराच निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने माझ्याकडनं घेतला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।